नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दादलानी पार्क सोसायटी या ठिकाणी आपण आलेले आहोत. बाळकुम ठाणे इथली ही बिल्डिंग. तिथे राहणाऱ्या संगीता राजेश पाटील या वहिनींना भेटणार आहोत. आता ना वातावरणात आपण बघितलं तर वेगवेगळे बदल होताना दिसतात. सकाळी पेपर उघडला की कुठे ना कुठे महाराष्ट्रात असो महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी पावसाचा शिडकावा झाल्याची बातमी वाचायला मिळते आणि आनंद होतो. या घरामध्ये जाऊया, पाटील कुटुंबाला भेटूया आणि आनंदाची बरसात कशी होते ती पाहूया. लवकरात लवकर पाऊस येवो, या महाराष्ट्रातला सगळा उन्हाळा नाहीसा हो आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे म्हणून शक्य आहे तिथे तिथे भरपूर पाऊस पडो, हेच प्रार्थना करूया आणि भेटूया पाटील कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. पाठ करून घेतलाय ना सगळ्यांनी. माहेर माझं हौशी, सासर माझं महान, राजेश रावांचं नाव घेते, सगळ्यांचं राखून मान. काय सांगतो त्या ओळख करून. या माझ्या सासूबाई, नमस्कार. माझे हस्बंड, माझी मुलगी, माझी नणंद, माझा मुलगा, माझी आई, ही नणंद, बहीण, जावा, बहिणी आणि या सगळ्या माझ्या भाच्या आणि नणंद. सगळ्यांना नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? मुलुंडचं. आणि तुमचं? माझं ठाण्यातलं हरिनिवास ठाण्यात. हरिनिवास. कसं गेलं बालपण? छान गेलं. घरी कोण कोण होतं? घरी माझ्या आई वडील आणि 2 भाऊ आहेत. माझे लहान भाऊ आहेत, मी मोठा आहे. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आमच्या आता 28 वर्ष. 28 वर्ष. पण तरी तुमचं असं म्हणणं आहे की बालपण छान गेलं, हो ना? का असं बोलतायत ते? 23 वर्ष झाली लग्नाला. खरी किती झाली हो आता सांगा ना मला. 23 वर्ष. मी तुमच्या लग्नाची विचारतोय. या बाजूला बसत नाहीत काही? हा, कसं जमलं हो लग्न? असण्यासारखं काय आहे त्याच्यात? ऍक्च्युली ठाण्याला मी एका जॉबसाठी गेले होते. भास्कर कॉलनीला ऑफिस होतं. तिथे रिसेप्शनिस्ट या पोझिशनसाठी मी अप्लाय केलं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मला कॉल आला की तुझं सिलेक्शन झालंय आणि तुला जॉईन करायचं आहे. पण नंतर मला कळलं की ह्यांना मी तेव्हाच आवडली होती आणि त्यांनी सिलेक्शन करायला सांगितलं होतं माझं. थांबा, काय झालं? आठवतोय तो दिवस? आठवते. काय झालं होतं तेव्हा या इंटरव्ह्यूला आल्या तेव्हा? इंटरव्ह्यूला आल्या तेव्हा मला असं त्यांना बघूनच असं वाटलं काय की यांना नोकरी द्यावी. हा, मग तुम्ही त्यांना लगेच दुसऱ्याच दिवशी कामावर बोलून घेतलं? हो. आणि मग काय झालं पुढे? मग मी जॉईन केलं तिकडे आणि थोडे 2-3 महिन्यानंतर त्यांनी म्हटलं की मला तू आवडतेस आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुमचं ऑफिस वधूवर सूचक मंडळ होतं. मग कसं काय? ऍक्च्युली फ्रेंडशिपच होती, मैत्री होती. हा, पण मैत्री झाली कशी? असंच म्हणजे ऑफिसमध्ये काही नाही कळलं तर विचारायचं त्यांना. हा, मग ते मला गाईड करायचे. पण तुम्हाला त्यांच्या वागण्या बोलण्यात असा अंदाज आला होता की हे प्रपोज करतील? ऍक्च्युली नाही आला, हं. पण जेव्हा सांगितलं त्यांनी तेव्हा मी सरप्राईज होती. तर मला काही कळलं नाही काय म्हणायचं त्यांना. पण मी सहज म्हटलं की तू घरी येऊन माझ्या आई बाबांशी बोल. असं तुम्ही डायरेक्ट सांगितलं? हो. मग ते लगेचच आले आमच्या घरी किती आणि एकटेच दिवसांनी? आले. हो, मी गेलो. असं एवढं करायचं होतं तर मग जायला पाहिजे. पण डायरेक्ट घरी गेला? हो, काय झालं तेव्हा घरी गेल्यावर? घरी गेलो. ऍक्च्युली मी माझ्या एक मित्राला बोललो की तू माझ्यावर चल. पहिल्यांदाच मला पण अनुभव पहिल्यांदाच होता. तर तो आला माझ्या बरोबर आणि मी त्याला बोललो की आपण दोघंही जाऊया वरती. बरोबर. तो बोलतो तू एकटाच वरती जा, काय तुझा प्रॉब्लेम वाटला तर मला हात करून सांग वरनं. हात करायला हात बाहेर तर आला पाहिजे. मी त्याला तेच म्हटलं की मला कुठे घर आहे ते पण माहित नाही. हा, मग मग मी एकटा गेलो होतो, मला तर जाणं भागत होतं. पण तुम्हाला माहिती होतं हे घरी येणार आहेत? नाही, ऍक्च्युली मी तेव्हा काही मोबाईल वगैरे असं काही नव्हतं
आणि मी सहज दरवाजा उघडला तर ह्यांना बघितलं. मी म्हटलं तू कशाला आला इकडे? तर म्हणतो अरे तूच तर म्हणाली होती आई बाबांशी बोल. मी म्हटलं अरे देवा आता काय करू मी. मग मी पटकन धावत आतमध्ये गेली बेडरूम मध्ये आणि आईला सांगितलं मम्मी तो मुलगा आला ना त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे आणि तो तुला भेटायला आलाय. आई एवढी रागावली ना, म्हणते असं कसं कोणी येईल सहज घरी. बरोबर मग मी आहे. म्हटलं आता तू आलाय तर रिस्पेक्ट म्हणून तूच बोल त्यांना काय बोलायचं ते. तर मग आई म्हणाली आला ते ठीक आहे पण आता तुमच्या घरचे यायला पाहिजे, मोठे आले तर मग आपण पुढे बोलू. आणि लगेचच संडेला ह्यांची मावशी, ह्यांची आई, ह्यांचा मामा सगळेजण आले आणि झालं, बोलणी झाली आणि ठरलं लग्न. लगेच लगेच घरून होकार मिळेल असा अंदाज होता तुम्हाला? हो, मला अंदाज होता. पण अर्ध्या तासाने जेव्हा खाली गेला तेव्हा मित्र होता का पळून गेला होता? मी पिक्चरला जाऊन बसलेलो. अचानक प्रेमात पडावं असं कसं काय वाटलं हो तुम्हाला? पडावं असं वाटलं ना, पडलो. किती प्रामाणिक उत्तर देत आहे. काय अशी जादू केली हो तुम्ही त्यांच्यावर? असं काही नाही. बरं मला सांगा काय असं वेगळं होतं यांच्यामध्ये की तुम्हाला वाटलं या मुलीबरोबर आपण संसार करावा? एकदम चिकाटी आहे ती सर्व. हं. कुठलीही गोष्ट ठरवली की ती करणारच. आणि कॉन्फिडन्स खूपच जास्त. म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू आली तेव्हा बऱ्याचशा गोष्टी येत नव्हत्या पण सगळं एकदा समाज म्हणजे आम्ही पहिलं कम्प्युटरवर हे टाईप करायला येतात तेव्हा काही टाईप करता पण येत नव्हतं. पण तो कॉन्फिडन्स की येत आहे मला, जवळजवळ कम्प्युटरचा शोध स्वतःच लावला इतका कॉन्फिडन्स. हो ना, सगळं येतं मला, सगळं माहिती. पण तसंच घरात पण होतं गाव बऱ्याच. होतं खरंच. हा, मग त्यांना जेवणाची तुम्ही माहेरी जेवण वगैरे करायचे? नाही करत नव्हते फार, नंतर शिकले. इथे आल्यावर? हो, सासूबाईंनी शिकवलं मला सगळं. पण कॉन्फिडन्स होता, सगळं येत सगळं आहे. येतंय. हो ना, त्या कॉन्फिडन्समुळे बऱ्याचदा त्याचा उपयोगच झाला असेल ना. आणि तिचं बरंचसं एज्युकेशन म्हणजे आम्ही जेव्हा तुम्ही म्हणाल त्यानंतर तुम्ही परिस्थिती कशी चेंज. मुळात जो पगार होता त्यात होतो, तर आम्ही ठरवलं की आपल्याला कमीत कमी 50,000-1,000 पर्यंत दोघांचा पगार गेला तर आपण काय एक चांगलं लाईफस्टाईल जगू शकतो, तर आपण आपलं घर घेऊ शकतो. तसं टार्गेट ठेवूनच आम्ही सगळ्या गोष्टी करत गेलो. आणि तिचं शिक्षण जे होतं अपूर्ण ते मी तिला करायला लावलं, ते तिने पूर्ण केलं. अरे वा, बरं बरं. आता तुम्हाला यानंतर एक खेळ आहे. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? राजेश. अरे दुसऱ्यावर द्या ढकलून. घ्या. या 3 गाण्यांपैकी पहिलं गाणं कुठलं बघूया. हे मधलं द्या बघू. तुम्ही वाजवायचं. येत आहे, कॉन्फिडन्स जोरात आहे. हिंदी वाजवा. मोठ्याने वाजवा. काय 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 जरा मोठ्याने वाजवा. अजून हा, हवा संपणार नाही. हा. मस्त वाजवलंय तुम्ही, हो की नाही? का तुम्ही वाचलंय म्हणून तुम्हाला, हो ना? लवकर सांगा, परत वेळ संपेल. अजून चुकलं. परत एकदा. दहा, 9, 8, 7, 5, 4, 3, वेळ संपली. हा, म्हणा म्हणा. रोजा जाने मन ही मेरा धन तुझ पे नैना. हेच आहे. नाही. मग कुठलं होतं सांगा. सो गया ये जहां, सो गया. पहिलं बक्षीस गेलं. आता बघू तुमच्यासाठी पुढचं आव्हान. आता कुठलं पाहिजे? नाही, मराठी गाणं आहे.
वाजवा ना. फक्त एवढं वाजवून नाही येणार, कधीच गाणं येणार गाणं पुढे नाही. येतच नाही ते. तुम्हाला येते, द्या त्यांच्याकडे. चुकलं. म्हणा म्हणा म्हणा, 1 2 3 म्हणा म्हणा ना, म्हणा 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 म्हणा. 10 9 म्हणा तरी ना, कुठलं ते वाजवा, तुमचं तुम्ही वाजवा. आता ऐका, कुठलं होतं? चोरीचा मामला मामा आहे. आता तिसरं गाणं बघूया वहिनी. आता हे तुम्हीच वाजवायचं. ओके, 1 2 3. हिंदी आहे. जमतंय 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 जमतंय. हा घ्या घ्या लवकर. हा म्हणा, कुठलं? मोठ्याने म्हणा. बघा, मी सांगितलं ना, कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये. नाही येत वाजवायला तरी वाजवलं व्यवस्थित. घ्या, हे 500 रुपयाचं पहिलं बक्षीस. थँक्यू. पटकन बघूया कोण येणार तुमच्यावर गप्पा मारायला. कोण येत आहे? सिद्धी गणेश पवार, दीपाली सुनील शिंदे, नमस्कार. कुठे राहता तुम्ही? मी ठाण्यामध्ये दोस्ती विहारमध्ये, वर्तक नगर. बरं, तुमचं आणि यांचं काय नातं? त्याची बहीण आहे, राजेशची मी बहीण आहे. काय सांगणार वहिनींबद्दल? अत्यंत मनमिळाऊ हं. आणि स्पष्ट वक्ती आहे. बरं. हा, आणि ती म्हणजे मनात काहीच ठेवत नाही. जे काय असेल ते डायरेक्टली बोलून दाखवते. आणि कधीही कोणाला मदत करायला तिला फोन करा, काही प्रॉब्लेम असेल तर ती सॉल्व्ह करणारच करणार 100%. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा स्वभाव कसा आहे? छान आहे खूप. आम्ही नणंद भावजय कमी पण मैत्रिणी जास्त आहोत. पण त्या तुम्हाला म्हणाले की तुम्ही फार स्पष्ट बोलता. हो, कारण कधी म्हणजे ड्रेसिंग केलं आणि काही जण छान दिसते दीपा असं म्हणतात, पण मी तिला म्हणते दीपा नाही सूट होत, दुसरं काहीतरी घाल. अच्छा, का असं तुम्हाला मुद्दाम खोट काढायची? मुद्दाम नाही हो. नाही नाही नाही, जे काय असेल ना जे clear काय असेल ते बोलणार. खरं सांगेल. जे काय असेल तर ऑनेस्टली ती सांगणार. पण याला सांगा, ह्या का नाही एवढं हसत हो तुमच्यासारखे? मी उलट तिला म्हणते दीपा थोडं नाजूक हस. दीपा अशी असते हिडिंबासारखी जोर जोरात. हिडिंबा म्हणाल्या तुम्हाला? आनंदाने बोलले तसं. तुम्हाला काय मधला तराजूचा काटा माझी बसवला? सख्खी नणंद आहे ना. हो का? त्यांचा तो जो काही स्वभाव आहे हा. कुठला स्पष्ट स्पष्ट वक्तेपणा. थोडा कमी करायला पाहिजे असं नाही वाटत नाही, तुम्हाला? ऍक्च्युली समोरच्याला कळतं की काय त्यांना सांगायचं, त्या काय मनात ठेवत नाही तसं. हा. पटकन म्हणजे आहे ते गोल गोल फिरून कोणीतरी दे कम टू द पॉइंट, तसं त्यांचं नाही. अच्छा, म्हणजे जे आहे ते- तुमच्यासारखा नको स्वभाव. नाही, मी पण पटकन बोलून टाकते, माझ्या पण काय मनात हो काय नाही. त्यांच्याबद्दल काय सांगा? ती फार बोलते म्हणून मी तिला पेट नेम म्हणून बसंती बोलते. एकाला हिडिंबा, एकीला हिडिंबा, एकीला बसंती. मग धन्नू काय बाहेर बांधून ठेवले? तर ती म्हणते मला आल्याला म्हणते, वहिनी प्लीज बसंती नका म्हणू, हा प्लीज. म्हटलं अगं लाडानी मीच आली म्हणते त्यांच्या मी तुला. बाजूला आणि त्यांना ते सांगावंच लागलं. नाही, पण सगळे तुमच्यातलं एकमेकीतलं जे नातं आहे ते अधिक घट्ट आहे. हो बरोबर की? हो. पटकन मला सांगा, या वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडासा रिझर्वड असतात तशा, म्हणजे असं काय इंट्रोवर्ट टाइप्स. बोलतील तर म्हणजे खूप विचार करून, समोरच्याचा अभ्यास करून मग त्या एका डिसिजनवर येतात. तर थोडं तसं नाही, इन्स्टंट काय आहे ते बोललं हा, पाहिजे. बोललं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, तिने थोडं जेवण करायला शिकावं. मिस्टर तुमचे काय खुश होत आहेत
त्यांना जे बोलायचं होतं ना ते बोलू शकले नव्हते, त्याच्यासाठी हे 2 तोफगोळे पाठवलेत त्यांनी. बरं, आता या ठिकाणी एक खेळ आहे आणि त्या खेळामध्ये 1 मिनिटात 3 वस्तू आणायच्या. घरातच लपवलेले आहेत. चांदीचं नाणं आहे, ते आणून इथे ठेवायचं. चांदीचं नाणं, चांदीचा कुंकवाचा करंडा आणि मिस्टर जाऊन घेऊन येणार चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती. वेळ 1 मिनिटाची तिघांसाठी. बघूया काय होणार. अशी कशी देवाची करणी, नारळाच्या आत भरपूर पाणी. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. थँक्यू. आणि शेवटच्या क्षणी का होईना पण ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळाली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. दोघांबद्दल एकेका वाक्यात सांगा सगळ्यांनी. मी संगीता पाटीलची लहान बहीण आहे. ती खरंच स्पष्ट वक्ता आहे आणि ताई म्हणतात ना तशी ती दुसरी आई आहे आमची. आणि त्यांच्याबद्दल भाऊजी तर काय प्रश्नच नाही. ते तिला एवढे सपोर्ट करतात की आता जी ती आहे ना ते त्यांच्याचमुळे आहे. आईंकडे द्या. जावई खूप चांगले आहेत आमचे. हा. त्यामुळे हे डायरेक्ट घरी आले तर तुम्हाला टेन्शन आलं असेल ना. टेन्शन तर आलं होतं, पण मी तिला सांगितलं चांगलं असेल तर मी करून देईल तुला. अचानक कसा मुलगा घरी आला ना. हा, ते पण आहे, टेन्शन येतं ना आपल्याला. बरोबर आहे हो. हा, आणि- तरी ते आई वडील आहे, कोण नातेवाईक असेल त्यांना सांगणं तुम्ही नाहीतर यायला. काय हो. नाही पण तुम्हाला सांगतो ना, त्यांनीच बोलवलं होतं त्यांना. नाही. आज 23 वर्षांनी सांगतो तुम्हाला. नाही, नाही तर असं कसं डेअरिंग जावयाकडे बघून वाटतं का हो तेव्हा ते एवढं डेअरिंग. त्यावेळेस काय एवढे बारीक होते, ओळखायला पण नव्हती. मग सांगा हा. एवढं डेअरिंग तेव्हा त्यांनी केलं असतं का हो? केलं नसतं. मग ह्यांनी सांगितल्याशिवाय तुमच्या हो, मुलीने बरोबर आहे. नाही नाही. हा? पटतंय ना तुम्हाला. मुलीने सांगितलं म्हणून ते आले की नाही. बरोबर आहे. आजी केलं. राजूची आई आहे मी बरोबर. आणि त्या सूनबाई माझ्या, पण मला सून कमी वाटते आणि मुलगी जास्त वाटते. खुश आहात तुम्ही. खुश, एकदम खुश आहे मी. समाधानी आहे. समाधानी, म्हणजे एकदम चांगली सून घरात एकदम आहे. स्वभाव छान. आज पण मला जे काय मी मागेन ते मला मिळाले. त्यापासून दोघांकडून मी मागते ते मला मिळते आणि समाधानी मी खूप त्यांच्या ह्याच्यात. आज क्षमा कोणाची आणि धन्यवाद कोणाचे. क्षमा मी ह्यांचीच मागते, कारण बऱ्याच वेळेला मी त्यांना असं म्हणजे खूप रागवून बोलली. सॉरी. त्याने सॉरी म्हटल्यानंतर उद्यापासून संपलं आता, नाही नाही, परत सुरू कराल. हा, कारण मी आलोय 23 वर्षानंतर. नाही नाही. आणि धन्यवाद. त्यांचेच मानेन, कारण आज मी जे काय आहे ते त्यांच्याचमुळे आहे. तुम्ही क्षमा कोणाची आणि धन्यवाद कोणाचे. माझ्या आईची आणि वडिलांची माझी. कारण का मी लग्नानंतर 1 वर्षानेच वेगळा होऊन राहायला लागलं मला. ते वेगळा झालो. धन्यवाद. धन्यवाद मी माझ्या मिसेसचेच मानेन, कारण तिने पण मला बरंचसं चेंज, जे तुम्ही म्हणता की माझी शरीर असते आणि जे काय माझा स्वभाव होता तो चेंज करण्यात तिनेच मला जास्त करून मदत केली आणि प्रोत्साहन केलं. क्षमा धन्यवाद दोन्ही तर झालं, पण त्याही पलीकडे आज वहिनी म्हणाल्या की मी पटकन रागाच्या भरात जेव्हा जेव्हा त्यांना कधी काही बोलले असेल तर आज मी त्यांची क्षमा मागते. आणि त्याचबरोबर मी प्रार्थना करतो ती क्षमा मागितल्यामुळे मागची 23 वर्ष आज पाठी कशी कोरी होते तशी झालेली आहे. फक्त उद्यापासून त्या पाठीवर श्री गणेशा नको. त्या दोघांनाही शुभेच्छा, कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.